गजरात मैदानामध्ये रवाना झालेल्या पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय आणि बघूया कानाई पाये या संघाचा कुठला गोलंदाज सलामी गोलंदाजी हाताळतोय. स्वर्गीय गीते स्मृती चषक या स्पर्धेतला पहिला चेंडू टाकण्याचा मान कुठला गोलंदाज करतोय आणि पहिला चेंडू रोटेट करण्याचा मान कुठला फलंदाज करतोय. कुठल्या गोलंदाजावर आपला जर आक्षेप असेल थ्रो गोलंदाजीचा तर आपण तिसऱ्या पंचांची मागणी करू शकता आणि पंचांनी दिलेला निर्णय त्या निर्णयाचं आपण स्वागत करायचं आहे. जो संघ वादविवाद करेल त्याला संघटना दंडात्मक त्या संघावर कारवाई केली जाईल. अँड बॅक टू नाव ऑन क्रिकेट. सलामी गोलंदाज विश्वनाथ. मित्रो या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य पाहतोय. जी स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेसाठी खास भिवंडीतील नामांकित क्रिकेटमधली एक A1 जोडी ज्यांना आम्ही समजतोय माननीय संदीपजी वखारे त्याचबरोबर माननीय मनोज ठाकरे त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य समालोचक ज्ञानेश्वर चिकणे या सर्वांच्या समेत आज कारिवली संघाचे मी मनापासून आभार प्रकट करतोय. त्यांनी मलाही एक सुवर्ण संधी दिली त्यांचंही मी मनापासून कौतुक करतोय. वेलकम नेत्रांजी, वेलकम गणेशजी. छत्रपती शिवाजी वडवकर संघाचे एक मातबर खेळाडू आहेत. आणि बॅक टू नाव क्रिकेट मित्र आपण पहिल्या षटकाकडे जातोय. लॉंग रनअप षटक करण्याची पहिली संधी मिळते गोलंदाज विश्वनाथ याला. तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे संघातील सर्वात सिनियर असा प्लेयर अनुभवी असा प्लेयर किशोर. नॉन स्ट्राईकसाठी आपण पाहतोय तुषार याला. प्रभाकर प्रभाकर आहे. विश्वनाथ टू प्रभाकर. राईट आर्म राऊंडचा मारा. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची हलकीशी कड घेतोय. आउटसाईड एज घेऊन चेंडू डीप थाडव्यानला जातोय. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते प्रभाकर याला. संघाचा श्रीगणेश होते. एक धावणी धावसंख्या होती बिनबाद 1. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या बिग इव्हेंटमध्ये मनापासून स्वागत. आपण पाहता क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्यजोग स्पर्धेचं देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन जय बजरंग कारिवली आयोजित स्वर्गीय गीतेश स्मृती चषक 2020 हा थरार. फलंदाज हलकासा शपल झाला होता. निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता एक चांगला चेंडू होता. विश्वनाथ ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं स्टिअर केलं जातं. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा बॅकफुटवर जातो. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट करतोय. मात्र एक धाव कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं होतं. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. एक धाव मिळते ती तुषार याला. तर या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 2. सन्मान्य व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच विद्यमान सदस्य माननीय रामचंद्रजी पाटील साहेब एक क्रिकेटचे नस्कीम चाहते असून त्याचबरोबर उत्तम क्रिकेटर आहेत. रामचंद्रजी पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अतिशय चांगला चेंडू लाईनपासून बॅट विभक्त चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. क्रिकेट फेस्टिवल पाहतो. क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय. अतिशय चांगलं सुरेख सुंदर अप्रतिम असं आयोजन आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली न्यू 40+ यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कोड अतिशय देखना पटका चेंडू गॅपमधून 2 क्षेत्ररक्षण बीट करतोय. चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर. प्रभाकरच्या बॅटमधून पहिला चौकार.
हॅलो, पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ राईट टर्म राऊंडचा मारा. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्टेअर केला, अतिशय चांगला फटका, गॅपमधून चेंडू सरसावतोय, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला, फलंदाज थोडासा बॅकवर्ड होता, चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं, चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषकडे ट्रॅव्हल झाला होता, क्षेत्ररक्षक बीट करून पुन्हा एकदा प्रभाकरच्या बॅटमधून अतिशय चांगला चौकार आपण पाहतो. या चौकारानं आता एक चांगल्या स्केलमध्ये आपण पाहतोय न्यू तुफान पिंपळाच्या संघाला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक सावध आणि सुंदरशी सुरुवात आपण पाहतोय. न्यू तुफान पिंपळा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय धावसंख्या होती ती बिनबाद 10. संत आणि सावध सुरुवात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाजी दुरा सांभाळतोय प्रकाश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज तुषार याला. चला वेल कमी घ्या प्लीज. पंचाने एक विशेष सूचना केली जाते, सूचना नसून की पंचांना मी सूचना करू शकत नाही. पंच म्हणजे परमेश्वर आणि पंच म्हणजे क्रिकेटचे देव असतात. पंच म्हणजे मातोश्रीचा आदेश असतोय. पंचांना मी सूचना करू शकत नाही, पण विनंती असेल की आपण टाइम सेट करायचं आहे. प्रकाश वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं, पंचांकडे गाठ घेतो, राईट आर्म राऊंडचा मार्क होता, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे तुषार याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. प्रकाश अतिशय खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, पंच वाईटचा इशारा करतो, आउट ऑफ ऑप्स्टम. ऑप्स्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच वाईट चिकून घेते का बंतर धावणे संघात धावसंख्या होती ती 11. 11 रन, लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या ती 11. अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट एक लावणीजोग स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रकाश फुल्यांचा चेंडू, चेंडूला बिरकावून दिलं जातं, चेंडू शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय. 1 बाउन्स पहिल्या टप्प्याने आउटफील्डमधून चेंडूला शतक कलेक्ट केलं जातं, मात्र तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी प्राप्त होती ती फलंदाजाला आणि या 2 धावेने तुफान पिंपळास पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. फुल्यांचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार तसा घेता आला नाहीये. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातोय, आउटफील्डमधून आपण चेंडू या ठिकाणी मात्र सुंदरसा फटका, अतिशय देखना फटका, डाऊन द ग्राउंड शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय चांगला फटका. हा पलीकडे चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह आपण पाहिलं. वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधनं सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा चांगला चौकार. व्हेरी नाईस टोक, व्हेरी वंडरफुल, अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. ज्या फटक्याची आवश्यकता संघाला, एक टायमिंग चांगलं होतं, संदेश आणि फटक्यामध्ये एक ताकद उत्तम होती. चौकाणी संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते, धावसंख्या होती 17, बिनबाद 17. शेवटच्या क्षणाप्रमाणे आपण पाहिलं होतं चेंडूवरची नजर फलंदाजाची, चेंडूला सुंदर असा थोडंसंच ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, हलक्यात बॅट, फक्त चेंडूला दिशा दिली जाते आणि चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा चौकार तुषारेच्या बॅट मधून येतोय. चौकार संघात धावसंख्या होती 21.
हॅलो, अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. हलक्या बॅट फक्त चेंडूला दिशा दिली होती. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर आपण जास्त फटक्यामध्ये पाहिला. 4 धावा येतात तुषाराच्या बॅटमधून. सगळ्यात धावसंख्या होती ती 21. आता मात्र तुझा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी क्रिकेटमधून मित्र पाहतोय. सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं पदलालित्य, पायांची मोमेंट फार महत्त्वाची असते. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनपासून थोडीशी बॅट विभक्त, चेंडू बॅट पाण्यामध्ये संपर्क नाही. या ठिकाणी मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार पुन्हा एकदा तुषाराच्या बॅटमधून येतोय आणि या चौकारानं संख्या धावसंख्या होती 25 ऑन डीजे. मित्र, या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय एक मॅजिक बॉक्स. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विशेष करून फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून एक मॅजिक बॉक्स उभारण्यात आलेले आहे आणि षटकाराच्या रूपाने चेंडू डायरेक्ट मॅजिक बॉक्समध्ये जातोय. तर त्या फलंदाजाला केवळ कातूर पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. आज फलंदाजाने या स्पर्धेमधून एक विशेष सुवर्ण संधी, ब्रेकिंग न्यूज आहे तुम्हासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मॅजिक बॉक्स उभारण्यात आलेले आहे आणि षटकाराच्या रूपाने जाणारा चेंडू डायरेक्ट मॅजिक बॉक्स हिट होतोय, जाऊन पडतोय. तर त्या फलंदाजाला केवळ कातोड पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 बिनबाद 27. हॅलो, यानंतर होणारा सामना ज्वाली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष गावदेवी पाय. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती, चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण नाणेसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, सकारात्मक सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज या ठिकाणी लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात पाडणे, फक्त चेंडूला फ्लिक केलं जातं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट, धावसंख्या 28. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, हलक्यात पाडणे, फक्त चेंडूला थोडंसं फ्लिक केलं गेलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, डीप स्क्वेअर लागला आपण पाहिलं होतं. आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. एका टप्प्याने चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट करून चांगली फेकी झाली होती. मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 28. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राइव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र बीट करतोय क्षेत्ररक्षणाला, चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. तुषार याच्या बॅटमधून अतिशय चांगला चौक. आतापर्यंत जर तुषार याच्या बॅटचं आपण अपडेट पाहिलं तर तब्बल 21 धावा. ओके चालेल. या आपला ओके. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूपासून बॅट थोडीशी विभक्त आपण लाईनअप करू शकला नव्हता फलंदाज. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. चांगदेव वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. पुन्हा एकदा चांगदेव रायटम राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. पावन दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला,
दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून पहिला जागेवरून चेंडूला फोर्स केला चेंडू व्हाईट ऑफ लॉंग सेपच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक षटकार. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. बलून डिलिव्हरी फलंदाज स्टेप आउट आहे. बघूया एक्झिट काय घडतंय त्या ठिकाणी. निश्चितच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. स्टेप आउट झालं तर पुढे आणण्याचा प्रयत्न दक्ष होता यष्टीरक्षक. मात्र बाद होण्यापूर्वी संघासाठी एक जबरदस्त कामगिरी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. तब्बल 27 धाव्या ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. त्यामध्ये 4 खणखणीत चौकार एक उत्कृष्ट असा षटकार. नेक्स्ट बॅट्समन घनश्याम. चला प्लीज वेलकम घ्या. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये माजी सरपंच ग्रामपंचायत कारिवली कविता गीतेश नाईक या माऊली या ठिकाणी उपस्थित. त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली सौभाग्यवती पूनम मेघनाथ पाटील या ताई या ठिकाणी उपस्थित. त्याचबरोबर समाजसेवक सन्माननीय विकास दशरथ पात्रे साहेब, विद्यमान सदस्य अनिल लेंदर नाईक साहेब. लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू दिशाहीन चेंडू स्वेर मारा आपण पाहतो. पंचांच्या समांतर धाव मिळते अवंतर. त्याचबरोबर मान्य किशोर भानुदास पाटील समाजसेवक कारिवली. त्याचबरोबर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य माननीय रामचंद्र मोतीराम पाटील साहेब. त्याचबरोबर आमच्या गावचे उद्योगपती माननीय चेंडूला फोर्स केली. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंज ऑफ पेस परिवर्तन जिथं आपण पाहिलं होतं. चेंडूला फोर्स केलं होतं. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमर्स का ट्रॅव्हल झाला होता. लँडिंग झालं होता. क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. क्षेत्ररक्षक स्वतःला जज करू शकला नव्हता आणि झेल सोडतोय. ह्याच बरोबर 2 धावा करण्याची संधी प्राप्त होती फलंदाज घनश्याम याला आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती षटक क्रमांक 3 संपतंय. त्याचबरोबर मान्य आमच्या गावातील उद्योगपती माननीय अरुण विष्णू पाटील साहेब. त्याचबरोबर माननीय चंद्रकांत चौधरी उद्योजक कामतगर, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली माननीय सुभाजी घरत. त्याचबरोबर कारिवली गावातील एक नामांकित खेळाडू पंडितजी नाईक. त्याचबरोबर उद्योजक माननीय श्री महेशजी गुप्ता. ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मी आयोजकांच्या वतीनं शाब्दिक सुमनांनी सर्वांचं मनापासून स्वागत असेल. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 41. 41 लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ऑर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती 41. त्याचबरोबर सन्माननीय कल्पितजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू कारिवली गावचा. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. गोलंदाज केशव. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं मात्र धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. क्रिकेटमधून संदेश आपण हे नेहमीच पाहत असतोय. खराब चेंडूचा समाचार आणि योग्य त्या चेंडूचा सन्मान हे क्रिकेटमध्ये या गोष्टी आवश्यक असतात. आपण पाहिलं होतं डिफेन्सिव्ह फटका फलंदाज प्रभाकरच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. 1 धावेसाठी धावसंख्या होती ती 42. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते घनश्याम याला. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडीशी विभक्त. लाईनअप करू शकला नव्हता चेंडूची लाईन. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता चेंडू आणि बॅट पाळीमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते रे. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. पुन्हा एकदा गोलंदाज केशव लेफ्ट हँडवरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय घनश्याम. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आता तो जणू की झेरॉक्स कॉपी आपण पाहिलीत. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट पाळीमध्ये संपर्क नव्हता. चला पुढील दोन्ही संघ आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये याचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स पाये विपक्ष ज्वाळी कामतगर या 2 संघांमधून पुढील सामना
केशव लेफ्ट नोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय घनश्याम. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. या ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात कारिवली गावात जय बजरंग न्यू कोटीपसन हे आयोजन केलंय रे. जय बजरंग न्यू कोटीपसन हे आयोजन केलंय रे. गीत स्मृती चषक आयोजन केलं कारिवली गावानं रे. गीत स्मृती चषक केशव आता मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्कण्याचं कारणी आपण पाहतोय. जागेवरून चेंडू मारण्याचा प्रयत्न, दूरवरून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज घनश्याम याचा. अतिशय चांगला चेंडू. माननीय हनुमंतजी चौधरी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली ही या ठिकाणी उपस्थित आहे. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. केशव चेंडूला शॉट अँड पूल केलं जातं. चेंडू मिडी विकेटला तो खराब क्षेत्ररक्षण, 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू मात्र जातोय सीमारसीच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. योगेंद्र पाटील विकेट कीपर अनिल पाटील ऑलराऊंडर संदीप परशु प्रदीप मेघनाथ मिलिंद पाटील. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतो. आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ज्वाली कामतगर आणि गावदेवी स्पोर्ट्स पाय आणि मान्यवर कक्षामधून मी आमंत्रित करतोय या नाणेफेकीसाठी माजी सरपंच विद्यमान सदस्य कविता गितेश नाईक या माऊलीनं विनंती केलं. त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली पूनम मेघनाथ पाटील या ताईनं विनंती केलं की आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्स कविता गितेश नाईक माजी सरपंच ग्रामपंचायत कारिवली, त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली सौभाग्यवती पूनम मेघनाथ पाटील ह्या 2 मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक भिवंडीचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ भिनार आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन समालोचक परिवार जी संघटना आहे त्या संघटनेचे सन्माननीय सचिव आहेत संदेश वखारे. धन्यवाद मोहन दादा भोईर. यस मान्यवर या ठिकाणी आलेला आहे. दोन्ही संघाचे संघनायक देखील आलेले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस उडवतोय. तर नाणेफेकी होते. यस मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तर पाय संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकली आहे. पाय संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. काय निर्णय असेल? आमची फिल्डिंगची आहे. क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? 2 वेळेला आम्हाला आता याच्यात जमलं नाही काय, आता जरा चेंज करू आम्ही असं. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना तरी 40-45 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला सामन्यासाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर मात्र कामतगर संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. प्रथम तर मला हे सांगा की नाणेफेकीचा कॉल जर तुमच्या बाजूने लागला असता तर तुम्ही काय स्वीकारलं असतं? बॅटिंग घेतली असते. आता मात्र फलंदाजीच करायची आहे. हवं ते घडते, पाहिजे ते मिळते. फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा करायचे मदत. 40 ते 45 धावांमागे कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्यावर तुम्हाला फार विश्वास असेल? संदीप आहे, प्रवीण आहे,
प्रकाश आहे, मी आहे स्वतः. या स्पर्धेविषयी थोडक्यात अतिशय सुंदर आयोजन आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. त्या टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे की नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी झालाय. नाणेफेकी जिंकली आहे पाये संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. फलंदाजीसाठी कामतगर संघाला आमंत्रित केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन चालतोय. त्या ठिकाणी मोहनदादा भोईर आणि व्हॉइस ऑफ गोरसाई मनोज ठाकरे सज्ज आहेत. यस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संधीजी वखारे. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातो. विजयाचं लक्ष्य 53 धावांचं. विनोदजी काटेकर, भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. मात्र 2 मिनटं आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तर मित्रो, आजच्या स्पर्धेसाठी वेलात वेल काढून जी मान्यवर मंडळी उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, त्या मान्यवर मंडळींचं या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीनं 53 धावा काढायचे आहेत. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. आम्ही मान्यवर कक्षामधून मान्यवर मंडळीचं विशेष गौरवाने स्वागत करतोय. प्रथम या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं माजी सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली श्रीमती कविता गीतेश नाईक या माऊलींचं विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. मी सौभाग्यवती पूनम मेघनाथ पाटील या माऊलींना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते या ताईंचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. आजच्या या उद्घाटन समारंभाच्या मुख्य गेस्ट कविता ताईंचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली सौभाग्यवती पूनम मेघनाथ पाटील या ताईंचं विशेष गौरव करण्याची विनंती असेल. कविता नाईक ताईंना विनंती असेल की या माऊलींचं आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. मी सौभाग्यवती करुणा ताईंना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या गावचे समाजसेवक सन्माननीय विकास दशरथ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मी उमेश नाईक यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचं आहे. उमेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. मान्यवरांचं विकास दशरथजी म्हात्रे साहेब आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली सन्माननीय अनिल हेंदर नाईक साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचे विशेष गौरव आणि स्वागत करण्याची विनंती. उमेश, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि स्वागत करायचं आहे. सन्माननीय अनिल हेंदर नाईक विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या गावचे समाजसेवक तथा एक प्रतिष्ठित नागरिक सन्मानित किशोर भानुदास पाटील, मी मिलिंद पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. माननीय किशोरजी पाटील साहेब आमच्या गावातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, समाजसेवक किशोरजी पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान मिलिंद यांच्या शुभ हस्ते केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली सन्माननीय रामचंद्र मोतीराम पाटील साहेब यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. मिलिंदजी, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते याही मान्यवरांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या गावाचे नामांकित उद्योजक माननीय अरुण विष्णू पाटील साहेब, मी मान्यवर कक्षामधून माननीय श्री मेघनाथ पाटील यांना विनंती करतोय, या मान्यवरांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे.
मेघनाजी पाटील, अरुण विष्णू पाटील साहेब यांचा या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या ठिकाणी केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय चंद्रकांत चौधरी साहेब त्यांचे आपण विशेष गौरवणी सन्मान करायचं आहे. विनंतीशील पुनश्च एकदा मेघनाजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते याही मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचं आहे. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान मंडळी चंद्रकांत चौधरी, ज्वाली कामतगर सिनियर फौडी परिषद संघाचे एका नामांकित खेळाडू आमचे परममित्र यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केले. त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली सुभाष घरत साहेब या ठिकाणी उपस्थित. मी वेदांजी नाईक यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते माननीय सुभाषजी घरत साहेब यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. या ठाणे जिल्ह्याची शान कीर्ती स्मृतीच्या शकायुजन जय बजरंग त्यानंतर मान्य श्री पंडित नाईक जय बजरंग कारवीर सिनियर फौडी प्लेयर संघाचे एका नामांकित खेळाडू आहेत. पंडित नाईक यांच्या या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान वेदांत आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. जय बजरंग 40+ सिनियर 40+ या संघाचे एक नामांकित खेळाडू पंडित नाईक साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले उद्योजक महेशजी गुप्ता साहेब यांचं विशेष गौरवणी सन्मान करण्याची विनंती असेल. जयजी घरत आपण ह्या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी तन मन धन जयजी घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. त्यानंतर आमच्या गावचे समाजसेवक आणि उत्कृष्ट क्रिकेटपट्टू कल्पेशजी नाईक या ठिकाणी पुन्हा एकदा जयेश नाईक गरजी आपण विनंती आपण कल्पेश नाईक यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. कल्पेश नाईक यांच्या ठिकाणी विशेष सन्मान आणि स्वागत केलं जाते जयजी घरत यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मग क्रिकेट असो की कबड्डी आपल्या गावाचा एक खंदे समर्थक नेहमी संघासमोर ज्यांना आम्हाला नेहमीच पाहत असतोय आणि विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत कारविलचे हनुमंतजी चौधरी. मी मेघनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. सन्मान्य हनुमंतजी चौधरी जय बजरंग कारिवली क्रिकेट असो की कबड्डी या दोन्ही संघामधून एक जणांचं समर्थन दोन्ही संघांना केलं जातं. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित राजू पाटील उपस्थित आहेत. सोस्वारी राजू नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मिलिंद पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचं आहे. हॅलो. तर निश्चितच शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एका पाऊल पुढं व्यवसायाने शिक्षक आहेत विनोदजी नाईक यांचं या ठिकाणी नुकतंच शुभ आगमन झालेले आणि त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान करतोय. मी मिलिंद यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं. धन्यवाद. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर आजच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुख अतिथी गेस्ट सौभाग्यवती वंदनाताई नाईक उपस्थित आहेत. सौभाग्यवती वंदनाताई उपस्थित आहेत. त्यांचं विशेष गौरवणी सन्मान करण्याची विनंती. करुणाताई आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरवणी सन्मान करायचं आहे. सौभाग्यवती वंदनाताई यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केलं जाते आज या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कीर्ती नाईक या ताई उपस्थित आहेत. त्यांचे आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा. करुणाताई आपणास पुन्हा एकदा विनंती असेल की सौभाग्यवती कीर्ती नाईक
या माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा पण विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान झालेले. त्याचबरोबर विनंती असेल ज्वाली कामतकर या संघाचे करता धरता, त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन ज्युनियर 40 प्लेयर संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष विनोदजी काटेकर, माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानाचे आहे. त्याचबरोबर कानाई पाई या संघाचे उमेशजी पाटील, माझा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. गावदी स्पोर्ट्स पाय या संघाचे उमेशजी मुकादम, आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत. मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून झालेले चुकून जर कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिलं असेल तर चूक भूल माफ असावी. अँड बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा जातोय मैदानाकडं आणि बघूया मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील माझे परम मित्र, तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ भिनार, ओ टू संदेश वखारे. येस, थँक्यू व्हेरी मच मोहनदादा भोईर. तर चालू सामना आपण पाहतोय या न्यू तुफान पिंपलास वर्सेस श्री कान्हई पाय या दोन संघादरम्यान. 53 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. 25 धावा आहेत. बेगेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बेट होतोय फलंदाज, बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अतिशय सुरेख स्पर्धा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. स्वर्गीय गीतेश स्मृती चषक 2020 कारेवली संघाच्या माध्यमातून अतिशय देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आज पहिला दिवस. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बीट केलं जात आहे फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. सुरेख स्टार्ट दिला होता आपल्या संघासाठी भरत देवलीकर या फलंदाजाने आणि त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत, गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, चौकार. जय बजरंग न्यू 40+ हे आयोजन केलंय रे. जय बजरंग न्यू 40+ हे आयोजन केलंय रे. इथे स्मृती चषक आयोजन केलंय कारिवली गावात. इथे स्मृती चषक. धन्यवाद अडीचे मास्टर. 29 धावा धावफलकर आपण पाहतोय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. सुरेख फटका भरतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टिट फॉर टॅट, जसंच तसं प्रत्युत्तर आतापर्यंत दिलंय, कारण माहिती आहे की लक्ष कशा प्रकारचं आहे आणि ते लक्षात घेता या ठिकाणी फलंदाजी झाली आहे. 53 धावांचा पाठलाग करतोय श्री कान्हई पाय संघ. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. यावेळेस प्रहारचा लाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. फलंदाज बाद भरत देवलीकर. पाटील विकेट कीपर अनिल पाटील, ऑलराऊंडर संदीप परशु, प्रदीप मेघनाथ मिलिंद पाटील, कर्णधार हाय जोगेंद्र पाटील, विकेट कीपर अनिल पाटील, ऑलराऊंडर संदीप परशु, प्रदीप मेघनाथ मिलिंद पाटील. धन्यवाद. यस, आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. स्टेप आउट झाला होता फलंदाज. बिगेट करण्याची प्रयत्न त्या ठिकाणी झाले होते, मात्र चेंडू बराच वेळ हवेत होता आणि त्यानंतर लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये एक चांगला झेल टिपला गेलाय. हॅलो, फलंदाज बाद. धन्यवाद संदेश. हॅलो, मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी उपस्थित, त्यामध्ये आमचे संघटनेचे खेळाडू उपस्थित आहेत. धावसंख्या सांगायची 29 धावा. मान्यवर कक्षामधून आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असून संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष आणि ज्वाली कामतकर संघाचे सर्व विनोदजी काटेकर उपस्थित आहेत. त्यांचा पण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. विनंती असेल
वेदांतजी आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष गौरवाने सन्मान करायचं आहे विनोदजी काटेकर यांचं. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय शशिकांत माणिक पाटील ज्वाली कामतगर संघाचे नामांकित खेळाडू आहेत त्यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर गावदी स्पोर्ट्स पाये या संघाचे कोच मान्य अरुणजी देवळीकर यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर गावदी स्पोर्ट्स पाये संघाचे एक ऑलराऊंडर मान्य श्री उमेश मुकादम यांचे आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. यस बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. घनश्याम अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळतोय. अचूक टप्पा अचूक लेंथ आपण पाहतोय. पुन्हा एकदा वळतोय घनश्याम. यावेळेस विकेट करण्यासाठी प्रयत्न केले गेले होते मात्र चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर चेंडू शरीरावर आदळला होता. एक धाव कंप्लीट झाली मात्र ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेता विकेट मोठे फटके खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये. घनश्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहारचा लाईव्ह फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. गुड शॉट चौकार. हे क्रिकेटचे वाघ नाही घेणार माग हे क्रिकेटचे वाघ क्रिकेटचे आयोजन मोठ्या मजेत करेल रे क्रिकेटचे आयोजन मोठ्या मजेत करेल रे किती स्मृती चषक आयोजन केले कारिवली गावानर किती स्मृती चषक आयोजन सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वारंवार स्लोवर चेंडू हाताळले जातात हे पाहता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. एक चांगला फटका बॅटमधून आलाय त्या ठिकाणी. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 34 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस पूल केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. या मिसफिल्ड आपण पाहतोय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. जिल्ह्याची शान इथे स्मृती चषक आयोजन जय बजरंग निकोटी प्लस आहे कारिवली गावात मान या ठाणे जिल्ह्याची शान इथे स्मृती चषक आयोजन जय बजरंग निकोटी प्लस आहे कारिवली गावात मान अतिशय सुरेख गोलंदाजी आपण षटकाच्या सुरुवातीला पाहिली. त्यानंतर मात्र 2 चौकार जरूर आल्यात. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक होता. या षटकापासून आपल्याला समजणार होतं की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील आणि ते आव्हान शेष राहिलंय 15 धावा. 6 बॉल 15 रन्स काढावे लागतील या ठिकाणावरना. श्री कानई पाये संघाला धन्यवाद संदेश. तर मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले ज्वाली स्पोर्ट्स कामतगर सिनियर 40 प्लसच्या संघाचे नामांकित खेळाडू भिवंडीतील एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय विराजजी बाळू त्याचबरोबर शैलेश पाटील
आज निश्चितच आपल्या संघाचं काम मनोधैर्य वाढवण्यासाठी हे दोन नामांकित खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. यस शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय किशोर. विश्वनाथ याच्या बॅट मधून जरूर आपण 2 चौकार पाहिले जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर समोर केशव आहे. षटकातील पहिला चेंडू लो फुल टॉस चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये आहोत असं संपर्क नाही आहे. धावचीची संधी. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. नंबर वन इथे स्फूर्ती चषक आहे नंबर वन. हे क्रिकेटचे हे आयोजन थाटामाटान करेल र. क्रिकेटचे हे आयोजन थाटामाटान करेल र. इथे स्फूर्ती चषक आयोजन केलं कारिवली गावान. इथे स्फूर्ती फलंदाज विश्वनाथ त्या ठिकाणी बाद झालाय. यस प्रश्नचिन्ह उभा झाला असेल की आवश्यकता होती का या धावेची, कारण धाव नसताना त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज चांगदेव येतोय. केशव आणि चांगदेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. उर्वरित 5 बॉल 15 धावा काढायच्या आहेत. अजूनही आपण या सामन्याचे चित्र क्लिअर पाहत नाहीये. सामना अजूनही खुला झालेला नाहीये. 50-50 अवस्थेत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अव्वलेच प्रहार झालाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. चूम अंतर. षटकार. कारिवली गावात जय बजरंग न्यू 40+ हे आयोजन केलंय र. जय बजरंग न्यू 40+ हे आयोजन केलंय र. इथे स्फूर्ती चषक आयोजन केलंय कारिवली गावात र. इथे स्फूर्ती चषक आयोजन. यास अतिशय उत्कृष्ट फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. या फटक्याची आवश्यकता होती. तो फटका मात्र पाय संघाला या ठिकाणी पेश केलाय. फलंदाज केशव याने 6 ने धावसंख्या पुढे सरकते. 44 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय. या पंच आमच्याकडे बोलतायत. वाईट बॉल. दिशा चुकीची होती. अतिशय खराब चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 45 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पिंपलास वर्सेस पाये. एक चांगली लढत प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. स्वर्गीय गीतेश स्मृती चषक 2020 या स्पर्धेतील पहिली लढत अतिशय सुरेख होते. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार झालाय. हाय अँड हँडसम. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. इथे स्फूर्ती चषक आयोजन केलं कारिवली गावान रे. इथे स्फूर्ती चषक आयोजन केलं कारिवली गावान रे. जय बजरंग वाल्यानी रे. 40+ वाल्यानी रे. जय बजरंग वाल्यानी रे. या कारिवली गावान रे. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. आता मात्र आपण समीकरण पाहूया. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. वाडा मॅच. अतिशय सुरेख लढत. गोलंदाज बोलतोय किशोर. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दुरून येतात. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. आणि अशा प्रकारे या ठिकाणी श्री
कानई पाय संघ विजय झालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक नु तुफान पिंपला संघ. कर्णधार है जोगेंद्र पाटील, विकेट कीपर अनिल पाटील, ऑलराउंडर संदीप परशु, प्रदीप मेघनाथ मिलिंद पाटील. कर्णधार है जोगेंद्र पाटील, विकेट कीपर अनिल पाटील, ऑलराउंडर संदीप परशु, प्रदीप मेघनाथ मिलिंद पाटील. धन्यवाद अडजे मास्टर. अतिशय सुरेख लढत, एक अडीच तडीच्या लढतीत मात्र या ठिकाणी श्री कानई पाय संघ विजयी झाला.